हॅलो नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे स्पेशल असं काही नाही, कारण की रोज स्पेशल खाऊन खाऊन कसं नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी फक्त स्पेशल त्यांना नॉनव्हेजच पाहिजे असतं। कारण आमच्या मॅडमसाठी बिर्याणी आहे जी घासपूस खात नाही, आणि आमच्यासाठी म्हटलं आता आमच्यासाठी सांगते, जर आमच्या तोंडाला चव नसेल ना तर आम्ही बेसन किंवा डाळ कांदा किंवा म्हणजे मेथीची भाजी म्हणा, असे प्रकार आम्ही खातो तेव्हा आमच्या तोंडाला चव येते। पण आमच्या घरामध्ये वैदूचं माहिती सगळ्यांना की घासपूस तिला नको पाहिजे असतो आणि तिला फक्त नॉनव्हेजच पाहिजे। एवढंसा जरी तुकडा असला तरी ती त्याला लावून लावून खाणार। पण आज तिच्यासाठी बिर्याणी आहे, त्याच्यामुळे म्हटलं आज मी काय बनवू खूप विचार केला की प्रश्न बनवण्याचा नसतो की काय बनवू, पण किती बनवू किंवा म्हणजे कसं बनवायला वेळ नाही लागत, आणि कसं बनवायचं किंवा मी काय टाकून बनवू ह्याला वेळ नाही लागत। फक्त वेळ लागतो की ठरवण्यासाठी की काय बनवू। तर आज मी बनवणार आहे स्पेशल असं नाही, पण स्पेशल पद्धतीने मी बनवणार आहे चणा डाळ, जी मी भिजत घातलेली आहे। येऊ काय, तर ही चणा डाळ मी भिजत घातलेली आहे। आणि आता आमच्यासाठी म्हटलं काय बनवू वांग भरलेलं होतं, आणि दुसरी गोष्ट अशी की तिच्यासाठी बिर्याणी आहे, आणि तर म्हटलं काय बनवणे, मला खाली जायचं आहे नवरात्रीसाठी, वेळ कमी आणि कमी वेळामध्ये झटकन मला स्वयंपाक करायचा आहे की जेणेकरून पोट भरलं पाहिजे, कारण नाचून आल्यानंतर भूक लागते। आणि त्याच्यामुळे म्हटलं काय बनवू, त्यासाठी मी मी चण्याची डाळ बनवणार आहे। तर चण्याची डाळ खूप लोकांना असं वाटतं की काय चण्याची डाळ काय खायची, तर मी ज्या पद्धतीने बनवते तर त्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा, साध्या सिंपल पद्धतीने। पण लेट जरी कमेंट आली तरी मला चालेल, पण मला नक्की सांगा की अशी डाळ केल्यामुळे कसं वाटतं किंवा डाळ कशी लागते। तर सगळ्यात पहिल्यांदा मी आता मला सगळ्यांना तर माहिती आहे मी खूप शॉर्टकट मारत असते म्हणजे स्वयंपाकामध्ये मी खूप शॉर्टकट मारत असते की तेल म्हणजे शॉर्टकट म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की मला वेस्ट नाही आवडत। जर तेल वेस्ट घालवायचं, जर मी पापड भाजले असतील किंवा भजी भाजली असतील, मी तेल साईडला काढून काढते की जेणेकरून त्या तेलाचा परत दुसरीकडे वापर झाला पाहिजे, की हा वापरला आणि फेकून दिला असं नाही काहीच करत मी। तर त्याच्यामुळे म्हटलं आता जर मी ह्याच्यामध्ये जर मी डाळ बनवणार आहे तर त्याच्या आधी चवीसाठी मी पापड थोडे भाजून घेणार आहे। आणि आमच्यामध्ये तरा एवढे असतात ना खाण्याच्या, सर्वांच्या जिभा वेगळ्या आणि जिभेचे चोचले वेगळे, त्याच्यामुळे एकाला एक असे प्रकार असतात। त्याच्यामुळे मी थोडे पापड भाजून घेणार आहे। माहिती का ही डाळ जी आता तू करतेस ना, ती डाळ शेपूच्या भाजीतच छान लागते। हो, मला त्यातच आवडते। मम्मीचं पापड मळायचं तोंड सुटलेलं। पापड केवढे मोठे, एक एक पापड बाद झाले। काय पापड म्हटलं बघ ना केवढे मोठे, पूर्ण कडेवरून पापड आहे। जास्तीत जास्त तेलाचा वापर नाही करत, कारण की माझ्याकडे बघून तर समजतं मी तेल किती खात असेल। आम्ही 5 जण आहोत, त्याच्यामुळे मी 5च पापड भाजले, कारण की पापड पण तेवढे मोठे आहेत। हा, तुला 2 देणार नाही, तुझ्या पप्पाचा तुला देणार। मम्मी पण कशी करते करा, मम्मा बसली आहे का साईडला ती। हे खा ते खा, अजून काय काय बाकी तर सगळं खाऊन घे। ती बिर्याणी ना ती पण खाऊन घ्यायला लागली। तर आता मी दाखवणार आहे सगळ्यांना की चणा डाळ कशी बनवायची, एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि खूप
चवदार अशी, झटकन नाही पटकन. सगळ्यात गावावर आलेला कढीपत्ता आहे आणि याचा अजून पण वास आहे तसा आहे. नको मी घेतला ना, त्याच्यात पहिला मी कढीपत्ता घातलाय, नंतर कांदा घालते. कांदा चांगला भाजून घेणार आहे मी तेलामध्ये. ढाबा स्टाईल मी चण्याची डाळ बनवणार आहे खरं तर. घातल्यावर चालतंय, आहे की नाही का मम्मी? हा सगळ्याचा खूप मोठा प्रश्न असेल, मी भाताची पेज का काढते? कारण मी भाताची पेज ही यासाठी काढते की माझ्या चेहऱ्याला लावण्यासाठी. माझ्या चेहऱ्याला काही सूट होत नाही, जे ओरिजिनल आहे तेच नेहमी सूट होतं, कारण ते दुसरं काही सूट होत नाही. त्याच्यामुळे मी आता हा भाताची पेस्ट थोडीशी काढली की मी चेहऱ्याला लावणार आहे. आणि आता भात माझा शिजलाय. आणि दुसरी गोष्ट अशी की मी कांदा आणि कढीपत्ता हा फ्राय केलाय आणि त्याच्यामध्ये हा मसाला वाटलाय की याच्यामध्ये लसूण, कोथिंबीर, लाल तिखट आणि मीठ हे मी सर्व घातले. इतकंच साधं साहित्य आहे की आपल्या घरामध्ये जे अवेलेबल आहे. लसूण, कोथिंबीर, हळद आणि लाल तिखट. एक्स्ट्रा असं काहीच घालणार नाही की जेणेकरून आपल्याकडे जी वस्तू अवेलेबल नाही आणि आपण त्याच्यातनं काय करणार, तर असं काहीच मी करत नाही आणि करणार पण नाही तसं. कारण की माझे व्हिडिओ जे आहेत ते साध्या लोकांसाठी म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी आहेत की जे आपल्याकडे अवेलेबल वस्तू आहेत त्यातनंच ते सर्व करणार आहेत. आणि ढाबा स्टाईल बनवणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये तेल तर जास्तीच असणार आहे. त्याच्यामुळे जेवण मी जरी म्हणजे मी म्हणते मी ऑइल फ्री खावं, पण कधीतरी खाल्लं पाहिजे. जर आपल्या तोंडाला चव येत नसेल तर अशा गोष्टी केल्याच पाहिजेत. तर ह्याच्यामध्ये हे फ्राय झालंय. स्टंड मारू लागलेस का? मग काय, हा बाकीचा पाणी करून. तर त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहे, जो मी आधीच कापून ठेवलाय. मी कांदा आणि जो मसाला मी वाटण केलं होतं, जे लसूण, कोथिंबीर आणि तिखट मीठ याचंच होतं, बाकी काहीच एक्स्ट्रा नाही घातलेलं. आणि टोमॅटो आणि हा जो मसाला आणि कांदा यांचं चांगलं मिक्सअप झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये घालणार आहे चणा डाळ, जी मी भिजत घातली होती. त्याच्यामध्ये मी घातली चणा डाळ आणि हे चांगलं मिक्स करणार आहे. तर आम्ही तिघं जण खाणार आहे, त्याच्यानुसार आपल्याला जशी लोक आहेत त्याच्यानुसार आपण बनवू शकतो. कारण लेडीजला खूप जास्ती अंदाज परफेक्ट माहिती आहे. हे चांगलं मिक्स होऊ दिले मी. आणि त्याच्यानंतर जे मी मसाला बारीक केला होता तर त्याचं पाणी मसाल्याचं आहे, तर ते वेस्ट नाही घालवणार आहे, तर ते पण मी याच्यामध्ये घालणार आहे. कारण की मी डाळ जास्ती पातळ नाही करणार आहे, थोडंसं ओलसर असं बनवणार आहे. आणि त्याला चांगलं उकळी येऊन शिजू देणार आहे. तर अशा प्रकारे मी हे बनवलं आहे. याला डाळ शिजायला थोडंसं पाणी लागेल, त्यामुळे मी जास्त थोडंसं पाणी घातले का तर शिजली पाहिजे डाळ पूर्ण, कारण कचकच नाही लागायला पाहिजे. भिजत घातलेली डाळ पण चण्याच्या डाळीला शिजावंच लागतं, अर्धकच्ची डाळ पोटात दुखेल. आता हे आम्ही खाणार, त्याच्याबरोबर आता आपण भाकरीशिवाय आपले पोट भरत नाही. भात हे आपल्याला जमत नाही, त्याच्यामुळे भाकरी तर बनवावीच लागते. आणि मी भाकरी घालते आता.
कसं असतं, नवरात्रीमध्ये 9 दिवस माणूस म्हणतं, पण जे उपवास करतात 9 दिवसाचा त्यांना माहिती ते लोक कसे राहू शकतात, की बिना तिखटाचं म्हणा, आपलं लाल तिखट म्हणा, किंवा बिना नॉनव्हेजचं एक माणूस राहू शकतं, पण बिना आपलं अन्न जे आहे, जे आपलं म्हणजे रोजचं, तर त्यासाठी 9 दिवस माणूस जे उपवासाचे खातं, जे म्हणा फळं म्हणा किंवा साबुदाणे म्हणा, इतर काही पण पदार्थ, पण जे आपलं रोजचं जे जीवन, रोजचं जे आपलं खाणं आहे त्याची सर कशालाच नाही, की त्याशिवाय आपली पोट भरत नाही. माणूस किती पण हॉटेलमध्ये खाऊन येऊ दे, पण त्याचं घरी आल्याशिवाय पोट भरत नाही. आता आम्ही आमच्यावरनं सांगतो, आम्ही बाहेरनं जरी खाऊन आलो तरी पण आम्हाला असं वाटतं की नाही, घरात खाल्लेलंच पोट भरतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आम्ही बाहेरचं इग्नोर करतो. आणि घरातलं कसं अर्धी जरी भाकरी झाली तरी ते खूप म्हणजे पोट भरतं पूर्ण. त्याच्यामुळे कसं होतं की मी जास्तीत जास्त रेसिपी बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते, की घरातल्या घरात आपण सर्व करू शकतो. कोणती गोष्ट अशक्य नाही, प्रत्येक गोष्ट शक्य आहे. जर प्रश्न आहे तर त्याला उत्तर पण आहे. त्याच्यामुळे प्रत्येक सुरुवातीला शेवट हा असतोच, आणि त्याच्यामुळे घरातलंच आपण खावं. माझे शब्द असेच येतात की इथून डायरेक्ट कॉर्नरला जातात. त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त बोलण्याचं हे करते, टाळते. पण तरी पण ते बोलायची सवय म्हटल्यावरती नाही होत बोलायची. आता इतरांच्या घरामध्ये भाकरी कशा होतात मला माहिती नाही, पण आमच्यामध्ये भाकरी मोठ्या मोठ्याच असतात. आणि चपाती पण आमच्यात फुलके वगैरे असले काय चालत नाही, कारण ते फुलके खाऊन नाही होत. फुलके वगैरे खाऊन पोट नाही भरत. खरं तर सर्वसामान्य आपण जी लोक आहोत तर त्यांच्या घरामध्ये जास्तीत जास्त फुलके वगैरे अशा प्रकारात बनतच नाहीत. मोठ्या मोठ्या चपात्याच बनतात, की जेणेकरून पोट भरलं जातं. आपण सर्वसामान्य जी लोक आहोत ते पोट भरण्यासाठी अन्न घरामध्ये शिजवतो किंवा अन्न बनवतो. मुलींचं सारखं चालू असतं, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, पण कसं बाहेर आणण्यापेक्षा आपण घरामध्ये करून घातली ना तर ते जास्त चांगलं. खरं तर आता नवरात्र चालू आहे, पण असं वाटतच नाही. मी रोज गरब्याला जाते, खेळून येते, पण तरी पण असं वाटत नाही की नवरात्र आहे. कारण पहिले मी नवरात्रीमध्ये सकाळी उठले का आंघोळ करून पहिल्यांदा जो कलर असेल किंवा काही, तर मी त्या कलरची नवीन साडी घालत होते. नवीन साडी, पप्पा म्हणेल काय माहिती का, हा महिला साडी पाहिजे म्हणून. तसं ना, नवीन साडी म्हणजे असं होतं की मी प्रत्येक दिवस म्हणजे मी असं कधीच नाही केलं की मी त्या कलरची साडी आणि सकाळी आंघोळ केल्यानंतर घातली नाही. पण इथे आल्यापासून मी सगळं बंद केलं, कारण की मला इथे आल्यापासून म्हणजे कसं झालं, असं वाटतच नाही की नवरात्र आहे म्हणून. फक्त संध्याकाळ झाली की समजतं हा बाबा नवरात्र आहे, हा आपल्याला तर जायचं आहे गरबा खेळायला गेले. तिथे गरबा न खेळायला जाता पण असं होतं की मला वाटत होतं की बाबा आज नवरात्र, आणि माझ्याकडे बघून सगळ्यांना समजत होतं की आज हा कलर आहे आणि आज कोणता तरी सण आहे म्हणून. तरी माझी चण्याच्या डाळीबरोबरची भाकरी पण रेडी होती आणि चण्याची डाळ. खरं तर कसं स्वयंपाक करायला वेळ लागत नाही. दुसरी गोष्ट अशी होते की काय बनवायचं हा खूप मोठा प्रश्न आहे. कसं असतं, प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. तशाच असं काहीसं. तसंच माझं पण आहे की माझी बनवण्याची पद्धत वेगळी आहे, कारण की हम एका के सर्फ आणि सब अलग सा. मला प्रश्न पडतो की लेडीज 2-2 हाताने पीठ मळतात, कसं मळतात मला हेच नाही समजत, कारण की मला दोन्ही हाताने जमतच नाही. कसं ते असं 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 करायचं.
आता माझी डाळ ही शिजत आली आहे, अर्धी थोडीशी बाकी आहे, पण तरी पण हा जो मी उभा कांदा कापलेला आहे तो मी वरण घालणार आहे आणि कोथिंबीर थोडीशी घालणार आहे. त्याला एवढा कड भारी आलाय ना, पप्पा म्हणे का मी ते घालायचं. तर अशा प्रकारे ही माझा जी चण्याची डाळ मी बनवली तर त्याला एवढा कट भारी आलाय ना, तिला मी अजून थोडी शिजू देईन आणि त्याच्यानंतर मी गॅस बंद करेन आणि मस्त भाकरीसोबत याला खाईन. साधी सिंपल अशी रेसिपी आहे. खरं तर कसं प्रत्येकाची चॉईस वेगळी असते, त्याप्रमाणे माझी चॉईस पण वेगळी आहे की मला साधं सिंपलच आवडतं, की इतकं मला इंटरेस्ट नाही खाण्यामध्ये की मला हे पाहिजे ते पाहिजे असं काही नसतं. जे अवेलेबल आहे किंवा जे आहे त्यात माणसाने समाधानी असावं. माणसाचं कसं असतं, जितकं मिळेल तितकं हवं असते, पण तसं माणसाने नसावं, कारण की जितकं आहे त्यात खुश असणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते खूप लोक कमी असतात की जे आहे त्यात समाधान बाळगून आपण त्याच्यातच राहणं. तर माझी भाकरी अशी मस्तपैकी टम फुलली आहे. अशी माझी भाकरी झाली आहे. आणि माझा हा रस्सा पण रेडी आहे की जो खाण्यासाठी, पण आता आम्ही लगेच खाणार नाही. आम्ही आता जाणार आहोत गरबा खेळायला आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेवणार. पण जेवण बनवून गेलं म्हणजे टेन्शन नाही राहते. प्रत्येक लेडीजला माहिती आहे की जाऊन येऊन कधी करणार. खूप मोठा प्रश्न असतो की आपल्याला जायचं तर आहे पण करणार कधी जाऊन येऊन. त्याच्यामुळे पहिलं करून गेलेलं खूप मस्त होतं आणि आल्यावरती रिलॅक्स खाता येतं. सगळं आवरून जाणं ते खूप मोठं म्हणतात ना, होम मिनिस्टरची स्पर्धा असते ना तशी आहे. मम्मी इथे पहिला बायकांच्या शिट्ट्या वाजायच्या गॅसच्या ह्या वेळेला, आणखीन आता माहिती आहे ना 5 वाजल्यापासून आता नवरात्र आले तर लेडीज पटापट पटापट स्वयंपाक आवरून जातात. कसं प्रत्येकाला मन असतं, प्रत्येकाला एक वर्षात एकदाच खेळायला म्हणजे नवरात्रीमध्ये नाचता तर नाचायला येतं म्हणा किंवा मनसोबत खेळता येतं म्हणून प्रत्येक गोष्ट म्हणजे मिळते म्हणण्यापेक्षा एन्जॉय करायचं असतं प्रत्येक दिवस. म्हणून त्याच्यामुळे लेडीज कसं रोज 8 वाजता किंवा 7 वाजता स्वयंपाक करणाऱ्या लेडीज सगळ्या फटाफट आवरून घेतात. जसं मी पण खूप लेट स्वयंपाक करते, पण आता नवरात्री आहे त्याच्यामुळे मी पण लवकर करून घेते स्वयंपाक. आणि खूप जणांचे प्रश्न असे असतात की तुम्ही छान दिसता किंवा तुम्ही म्हणजे काय चेहऱ्याला लावता किंवा तुम्ही म्हणजे कसं काय राहता, तुमचा फिटनेस राज जे म्हणतात ते काय आहे. तर फिटनेसचा राज वगैरे असं काय नाही, जे आहे तो ओरिजिनल आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की मी चेहऱ्यासाठी पण मोस्टली म्हणायची मी कधीच काहीच लावत नाही. आणि त्याच्यामुळे कसं जास्त पॉलिश मारण्यापेक्षा आहे तेच व्यवस्थित ठेवलं तर खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे ओरिजिनल आहे तेच ओरिजिनल आहे आणि ओरिजिनलच प्रोडक्ट म्हणण्यापेक्षा मी जे घरामध्ये अवेलेबल आहे तेच मी लावते. कारण की माझ्या प्रत्येक व्हिडिओतनं खाण्यातनं म्हणा किंवा वापरण्यातनं म्हणा सगळ्या मी घरामधल्याच वस्तू वापरते. आणि दुसरी गोष्ट अशी की मी ही भाताची पेज म्हणा किंवा घट्ट जो मी काढलंय ह्याच्यामधनं मी पाणी काढून पेज मला भाताची काढून लावणार आहे. तर मी हे त्यासाठीच काढलं होतं कारण की सगळ्यांना मगाशी प्रश्न पडलेला की मी काय लावते किंवा मी काय केले, तर हेच मी लावणार होते. आणि ही जी भाताची पेज आहे हीच लावणार आहे की जो म्हणतात ना बर्फ हे सगळं ओरिजिनल आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी लावलेल्या काहीच हरकत नाही. मी जास्तीत जास्त हेच लावत असते की भाताची पेजच लावते की जेणेकरून जे आहे ते राहिलं पाहिजे जसे तसं. आणि दुसरी गोष्ट अशी मेकअप तर म्हटलं तर मी मेकअप काहीच करत नाही की मी कोणतं क्रीम म्हणा किंवा फाउंडेशन म्हणा मी काहीच नाही यूज करत, काहीच लावत नाही.
कारण की जर मी काय लावलं तर मला लगेच इन्फेक्शन होतं. त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त असे मी लावतच एवढे मी व्हिडिओ बनवते, रील्स बनवते, पण त्याच्यामध्ये मी नाहीच लावते. तर हे मी भाताचे पेजेस लावते जे आहे ते. आणि कसं खूप लेडीजचं असं असतं की व्हिडिओजमध्ये वेगळं दिसतात आणि ह्याच्यामध्ये समोर जो आहे तो लुक वेगळा असतो. तर माझं तसं नाही, जे आहे मी सर्वांसमोर आहे आणि सर्वांना दिसते मी तशीच आहे. त्याच्यामुळे लोक लगेच ओळखून घेतात, हा बाबा ही व्हिडिओ बनवते ती लेडीज हीच आहे असं. तर हे मी भाताचे पेजेस लावलेले आहेत, बाकी काहीच नाही लावलेलं. असं करून मला झोप यायला लागली. खरं तर त्याला मी 5-10 मिनिटं सुकेपर्यंत ठेवणार आहे, की असं नाही की 5 मिनिटं ते 10 मिनिटं. कारण की कसं थंडीच्या दिवसामध्ये गार लागतं आणि पटकन सुकत नाही, उन्हाळ्यामध्ये लगेच सुकतं. तर त्याच्यामुळे कसं सुकेपर्यंत फक्त मी ठेवणार आहे आणि सुकलं की मी धुवून काढणार आहे. त्याच्यामुळे 5 मिनिटं 10 मिनिटं असं काही सांगू शकत नाही. आणि हे काय ओरिजिनल आहे त्याच्यामुळे ह्याने काहीच होत नाही, की इफेक्ट कोणताच होत नाही. म्हणजे वाईट इफेक्ट म्हणा असं मी चांगला नाही म्हणजे चांगला इफेक्ट तर चांगला होतोच. जे ओरिजिनल असतं ते ओरिजिनल असतं शेवटी. माणूस म्हणजे सेंद्रियमध्ये आणि हायब्रिडमध्ये खूप फरक आहे, त्यातला हा प्रकार. तर त्या मी 10 मिनिटांनी मी धुवून काढते आणि मला ते वेळ झाली मला खाली गरवेला जाण्यासाठी. तर हा व्हिडिओ मी इथे संपवते. माझी चण्याची डाळीची रेसिपी जे कोणी म्हणजे महाराष्ट्रीयन म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की जे कोणी म्हणजे साधं जेवण खाणारे शौकीन आहे तर त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप परफेक्ट अशी आहे की खूप सिंपल आणि खूप परफेक्ट अशी मी कामणे का ह्याने पोट भरून माणूस खाऊ शकतो. यासाठी नॉनव्हेज चिकन किंवा अशा गोष्टी मासे म्हणा किंवा मासे आवडतात आम्हाला, पण हे खाण्यापेक्षा ज्यांच्याकडे अवेलेबल नाही साध्या लोकांसाठी म्हणजे साध्या सिंपल आता सध्या माझ्याकडे काही नाही आहे तर अशा लोकांसाठी हिची रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करा. मी केलेली जी ढाबा स्टाईल मी चणा डाळ बनवली आहे ते नक्की करून बघा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जो माझा नवीन चॅनल आहे तर ब्लॉग्स विथ अस्मिता त्याला पण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण तो पण चॅनल आहे तर मला असं वाटतं की तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आणि त्या व्हिडिओसाठी पण मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इथे मी संपवते. टाटा बाय बाय, सी यू.